हे बघा मित्रमैत्रिणींनो, मला सरकारकडून पुरस्कार देण्यात आलेला आहे. चक्क सरकारकडून पुरस्कार दिलाय. 2-4 दिवसापूर्वी ही कॉपी माझ्या हातात पडली. माझ्यावर एफ-आय-आर झालेली आहे. जानेवारीमध्ये नांदेडमध्ये जाऊन, गल्लीबोळामध्ये जाऊन मी जे लोकांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. पाणीपट्टी भरणाऱ्या लोकांना 4-4 वर्ष घराला पाणी का नाही आहे? इलेक्ट्रिसिटी का नाही आहे? 6-6 महिने रस्ते फुटून का आहेत? कचरा कधीच उचलला का जात नाही? कचऱ्यासाठी आलेला पैसा कोणी खाल्ला? असे प्रश्न मी विचारले. तर कोणाच्या तरी पोटात दुखलं, कोणाचं तरी हललं सगळं. तो राजमहलच हलला. एक मुक्ता कदम नावाचं अकाउंट आहे युट्यूबला. ही ताई दिवस रात्र रिसर्च करून समाजाला जागृत करण्यासाठी झटत असते. या सरकारचे मनसुबे, मनुवाद, RSS याला टार्गेट करण्याचं काम करते. कधी शेतकऱ्यांसाठी, कधी शिक्षणावर, कधी आरोग्यावर, कधी रोजगारावर, कधी कष्टकऱ्यावर, कधी मजुरावर, कधी तरुणावर, कधी विद्यार्थ्यांवर, कधी सरकारच्या धोरणावर ती प्रखरपणे मत मांडते. अतिशय शांतपणे लोकांना समजून सांगते. तिचं हे समजून सांगणं लोकांना एवढं पटायला लागलं की तिने युट्यूब वरती 3,05,000 सबस्क्रायबर तिचे झालेत. तिचा व्हिडिओ लाखोच्या संख्येने लोक बघतात. सरकार हादरलंय, सरकार घाबरलंय. एक मुक्ता नावाची क्रांती या सरकारला सळो का पळू करायला लागलेली आहे. धक्कादायक आहे. काय करायला निघालंय राज्य सरकार? काय करायला निघालेत राज्याचे मुख्यमंत्री? हा प्रश्न मी विचारतोय. मुक्ता कदम ही सुद्धा कुणाची तरी लेक आहे. तिला आई आहे, तिला वडील आहे, तिला कुटुंब आहे. तरी सुद्धा ती सजगपणे पुढे येऊन जर सामाजिक काम करत असेल, जनजागृतीचं काम करत असेल तर हा तिचा गुन्हा होतो. निवडणुकीच्या काळात आताच्या नांदेडमध्ये ती जाते, झोपडपट्टीच्या गल्ल्या बोळात ती फिरते. कुठं ड्रेनेज नाही ते दाखवते, कुठं नदी नाही, नदी कशी घुसली ते दाखवते, अस्वच्छता दाखवते, कचऱ्याचा डेपो दाखवते. गरिबांचं, झोपडपट्टीतील राहणाऱ्या दलितांचं, बहुजनांचं उद्ध्वस्त झालेलं आयुष्य आणि उद्ध्वस्त केलेलं आयुष्य ती दाखवते. विकासाच्या नावावरती सगळा भोंगळ कारभार झालाय त्याला ती एक्सपोज करते आणि तिथलं व्हिडिओ चित्रीकरण पुढे आणून तिथं असलेल्या प्रस्थापितांना सुरुंग लावते. म्हणून 8 दिवसापूर्वी तिला नांदेडच्या प्रशासनाकडून आचारसंहितेचा भंग केला म्हणून त्या ठिकाणी नोटीस येते, एफ-आय-आर होतो. एका मुलीवरती तुम्ही एफ-आय-आर करता, कारण देता आचारसंहितेचं, कारण देता तिने घाणीचं साम्राज्य दाखवलं, कारण देता तुम्ही गरिबीचे जे जगणं आहे ते दाखवलं, रोजगाराचा प्रश्न त्या ठिकाणी केलेला नाही ते दाखवला. आणि लोकांचे प्रश्न दाखवणं ही कोणती आचारसंहितेचा भंग होतो? कुणाला धमकाय निघालात? एक मुक्ता कदम क्रांती आहे, लक्षात ठेवा. आणि ही क्रांती तुमच्या नाही, तुमच्या बापाकडून सुद्धा रोखू शकत नाही. या युट्यूबर्सला तुम्ही एकटं एकटं समजताय. चिटूर चिटूर नोटिसा देऊ, धमक्या देऊ आणि पुन्हा यांनी त्या ठिकाणी व्हिडिओच बनवला नाही म्हणून दमदाटी करताय, जेलमध्ये टाकण्याची भाषा करताय, एफ-आय-आरची भाषा करताय, त्यांचं कॅरेक्टर खराब करताय. अरे ज्यावरती आयुष्यात एक NC नाही त्यांच्यावरती तुम्ही एफ-आय-आर करायला निघाला. काय करायला निघालं हे सरकार? हा प्रश्न विचारतोय. हा आचारसंहितेचा भंग आहे. योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात येतो, बटेंगे तो कटेंगेची भाषा करतो, गेली नोटीस, झाला एफ-आय-आर. राज्याचे मुख्यमंत्री प्रचार करताना निवडणुकीच्या काळात म्हणतात वोट जिहाद, धर्मयुद्ध, गेली नोटीस, झाला एफ-आय-आर. सत्तेच्या चाव्या, सत्तेची किल्ली आमच्याकडे, आम्ही खजिनदार आहेत, त्या खजिन्याचे आम्ही मालक आहेत म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलाला गेली नोटीस. परवा दिवशी हिंदू राष्ट्र करण्याची ही शेवटची संधी म्हणणाऱ्या मेधा कुलकर्णीला निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस. या लांड्यांचं आम्हाला मतदानच नको म्हणणाऱ्या आणि मुस्लिमांना हिनवणाऱ्या महेश लांडगेला गेली नोटीस निवडणूक आयोगाची. अरे काय थट्टा लावली? पोलिस 50 लाख रुपये धरतात आणि 50,000 सांगतात. महाराष्ट्राच्या पोलिसासारखं वाईट कुणी नाही म्हणणाऱ्या संजय गायकवाडांना गेली नोटीस. किती विकास पाहिजे असेल तर मतदान करा, तुम्हाला निधी पाहिजे असेल तर आम्हाला मतदान करा. या आचारसंहितेचा भंग नाही. एकनाथ शिंदेनी स्टेटमेंट केलं, चित्रा वाघनी स्टेटमेंट केलं की जर तुम्हाला निधी पाहिजे असेल तर मतदान आम्हाला करा. ही ब्लॅकमेलिंग आचारसंहितेमध्ये येत नाही.
भटेंगे तो कटेंगे म्हणणारे मी त्या जणाला किती नोटीस गेल्या. आणि गरिबांची व्यथा मांडणाऱ्या मुक्ता कदमला टार्गेट करताय. या मुक्ता कदमचा आवाज दाबण्याचा जर प्रकार केला, राज्य सरकारला इशारा आहे की मुक्ता कदमला जर टार्गेट करण्याचा कोणताही नोटिसाच्या माध्यमातून एफआयआरच्या माध्यमातून जर प्रयत्न केला तर गाठ पॅन्थरशी एवढं लक्षात ठेवा. मी समग्र महाराष्ट्रातल्या बहुजनांना जनतेला आवाहन करतोय की तुमच्यासाठी युट्यूब सोशल मीडियाच्या माध्यमातून लढणारा तरुणच हा खऱ्या अर्थाने तुम्हाला वाचवण्यासाठी मैदानात उतरलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं अधिवेशनात सोशल मीडियासाठी कायदा आणावा लागेल, पोलीस महासंचालकाच्या माध्यमातून कमिटी नेमू, मुक्ता कदमला नोटीस. अरे एक मुलगी आहे, अतिशय निरागस आहे, अतिशय संयम आणि संवैधानिक भाषेत ती बोलती, ती कधी शिवी देत नाही, कधी कुणाला असंवैधानिक बोलत नाही. कधीतरी व्हिडिओ बघा. आणि तुम्ही तिचा आवाज दाबताय कारण तिचे 3 लाख फॉलोअर्स झालेत आणि व्हिडिओ टाकताच लाखो लोक बघतात, तिला ऐकायला लागलेत, मान्यता द्यायला लागले. एक विरोधी पक्ष नेता म्हणून त्या ठिकाणी ती भूमिका बजावते. हे तुमच्या डोळ्यात खुपतंय. अभिव्यक्तीची हत्या करताय. ही अघोषित आणीबाणी नाही तर काय. जर तुम्ही सोशल मीडियातला आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर ही अभिव्यक्तीची हत्या आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रकार आहे. ज्याने कोणी नोटीस दिली ती नोटीस परत घ्या, तो गुन्हा माघारी घ्या. तिला तिथं नांदेडला बोलवायचं, हरासमेंट करायची, तिने पुन्हा व्हिडिओ बनवून नाहीत. अरे तुमच्या या खेळामध्ये जर एखाद्या लेकराने आत्महत्या केली, फाशी घेतली, काही केलं तर त्या लेकराच्या आई बापांनी लेकरू आणायचं कुठून? बंड करणं हा गुन्हा आहे, समस्या दाखवणं हा गुन्हा आहे, गरिबीचं विवेचन करणं हा गुन्हा आहे. काय गुन्हा आहे मुक्ता कदमचा? मुक्ता कदम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूकनायकची प्रतिनिधी आहे, हा तिचा गुन्हा आहे. मुख्यांचा आवाज होतीये. अरे नांदेडचं घाणीचं साम्राज्य दाखवलं अशोक चव्हाण. हे पटत नाही तुम्ही जे करायला निघालात. दीपक केदार डायरेक्ट नाव घेतोय. नांदेडच्या त्या ठिकाणी घाण दाखवली. नांदेडच्या दलितांना, गरिबांना कशा प्रकारे त्या विकासापासून वंचित ठेवले याचे व्हिडिओ मुक्ता कदमनी दाखवले. म्हणून तिला अशोक चव्हाण तुम्ही टार्गेट करणार. कुणाच्या इशाराने नोटीस निघली, त्याचा परिणाम म्हणून तिथं आंबेडकरवादी नगरसेवक सुद्धा निवडून आले. मी सगळ्यांना आवाहन करतोय की तात्काळ नांदेडच्या प्रशासनाला घेरलं पाहिजे. आम्ही सोडणार नाहीत. युट्यूबर्सला टार्गेट करू नका. उद्या जर कुणाच्या जीवितास, आज मानसिक तणाव होते. मी तिचा पहिल्यांदा चेहरा बघितला ती नोटीस सांगताना. ती भगतसिंगांचं पुस्तक हातात घेऊन इशारा देते की मी लढत राहणार, जेलमध्ये गेलं तरी चालेल. पण का जेलमध्ये घालताय? का तिचं कॅरेक्टर खराब करताय? अरे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, तिचा प्रश्न विचारण्याचा हक्क आणि अधिकार आहे. तुम्ही बटेंगे आणि कटेंगे म्हणा, तुम्ही वोट जिहाद म्हणा, धर्मयुद्ध म्हणा, हिंदू राष्ट्र म्हणा, पण तुम्हाला असणार नोटीस जाणार नाही. तुमच्या आचारसंहिताचा गुन्हा दाखल होणार नाही. फेक अकाउंटच्या माध्यमातून पूर्ण गैरव्यवहार, तुम्हाला काहीच होणार नाही. पण तुमचे धोरण एक्सपोज करणाऱ्यावरती मात्र सोशल मीडियाचा नवा कायदा आणू म्हणून धमकी देणार, नोटिसा देणार. आचारसंहितेचा भंग का? तर तिने त्या ठिकाणी जाऊन रिपोर्टिंग केली की बघा इथं विकास झालाय का, तिथलं दारिद्र्य दाखवलं, तिथलं घाण दाखवली, म्हणून तुम्ही तिला आचारसंहितेची नोटीस पाठवताय. अरे कोण अधिकारी हा? कुणाच्या इशाऱ्यावरती नोटीस निघली? काय करायला निघाला तुम्ही या तरुणांचं? एका पाठोपाठ एक. ते त्रिशूलचं झालं, रविराजचं झालं, आता मुक्ताचं. तुम्हाला काय करायचंय काय? अरे बहुजनांचे लेकर आहेत. या बहुजनांच्या लेकरांना तुम्ही कैद करताय. पण हे खपून घेतलं जाणार नाही. महाराष्ट्र मुक्ता कदमच्या पाठीशी उभा राहील. कुणीही मूग गिळून गप्प बसू नका. युट्यूबर्स आहेत, त्यांचा तो प्रश्न आहे, ते बघून घेतील. हा जर आवाज बंद झाला तर लक्षात ठेवा तुमच्यासाठी नवा आवाज कुणीच बनणार नाही. आणि म्हणून नांदेडचे ही प्रशासनाने दिलेली नोटीस रद्द करावी आणि हिंमत असेल तर योगी आदित्यनाथ वरती आचारसंहितेचा भंग म्हणून बटेंगे आणि कटेंगेला गुन्हा दाखल करून दाखवावा. हे चालणार नाही. बोलवा त्याला इथं. म्हणजे तुम्ही काही बोलणार, काही बरळणार, ती आचारसंहितेचा भंग नाही. आणि लोकांचे प्रश्न दाखवणं हा आचारसंहितेचा भंग आहे. अशोक चव्हाण हे पटत नाही. अशोकराव चव्हाण
लक्षात ठेवा, तुम्ही बाप आहेत, तुम्हाला एक मुलगी आहे, तुम्ही भाजपचे आहेत. होय, त्यांच्या रिपोर्टिंगनी परिणाम झाला असेल, तिथं तुम्ही एक्सपोज झाला असेल, तुमचं धोरण एक्सपोज झालं असेल, पक्षाचं धोरण एक्सपोज झालं असेल, पण ही खुन्नस योग्य नाही. तुम्हाला सुद्धा लेख आहे. लेख मातीचा त्या ठिकाणी अशा प्रकारे तळतळाट घेऊ नका. मुक्ता कदम सुद्धा तुमची मुलगी आहे आणि म्हणून तुम्ही प्रशासनाला ही नोटीस कोणी काढली ती रद्द करायला लावा, अन्यथा तुमच्या विरोधात सुद्धा आम्ही स्टँड घेतल्याशिवाय राहणार नाही. मुक्ता कदम सारख्या सोशल ऍक्टिव्हिस्ट आणि आधुनिक क्रांतिकारकांना जर कोणी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला तर आता ताकदीने त्या शहरात निळं वादळ घेऊन उतरल्याशिवाय मी राहणार नाही, हा इशारा सुद्धा देतोय. तात्काळ ही भयभीत करणारी प्रक्रिया थांबवा, अभिव्यक्तीची हत्या थांबवा. संविधानाचं राज्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बोलण्याचा, लढण्याचा अधिकार दिलेला आंदोलनाचा तो अबाधित ठेवा. अघोषित आणीबाणी आम्ही कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नाहीत. या नोटीसचा मी निषेध करतो आणि आय सपोर्ट मुक्ता कदम. घाबरायचं नाही ताई, तू लढत राहा. तुझ्या पाठीशी हे भाऊ आणि महाराष्ट्र उभा केल्याशिवाय मी शांत बसणार नाही.